नमस्कार शेतकरी मित्रांनो. या आपला एस.आर. कल्चर वाला बाग आहे. याला सुरुवातीपासून मी एस कल्चरचं नियोजन ठेवलं आहे. याला सुरुवातीला बेनं लागवड करून झालेली. त्यानंतर मी याला एस.आर. कल्चर ड्रिपमधून दिलं आहे आणि दर हप्त्याला मी एस.आर. कल्चर 10 किलो 24-24 5 किलो पोटॅश 5 किलो युरिया असं दिलं आहे. 2 फवारण्या आपल्या केडी कॉर्पोर शेवगा टॉनिक आणि गोमूत्र काढा व जाड मीठची झाल्या होत्या. लहानपणी कंदवत आहे आणि दर हप्त्याला मी एस.आर. कल्चरमध्ये जाडखाटे बॉन्डिंग तोडून दिले. 10-26 झालं, 24-24-0 झालं आणि याला आता 2 टप्पे याचे झाले फुगवण कल्चरचे माल तयार होण्यासाठी. 2 टप्प्यामध्येच माल बऱ्यापैकी शायनिंग आली, वादा आला आहे, कलर शायनिंग वादा आणि माल तयार झाला आहे. त्याच्यामध्ये आपण माल आपचं पोटॅशियम सोनं टाकून दिलं होतं 5 किलोने. सुरुवातीपासून एस.आर. कल्चरवर आहे हा भाग. याला एकही अशी वॉटर सोल्युबल ग्रेड नाही दिली. दरवर्षी मी वॉटर सोल्युबल ग्रेड देतो, पण यावर्षी नाही दिली. सात आठ फळ्या ठेवले. याला मी जाड मीठ पण वापरलं आहे 2-3 वेळेस. आणि आता फुगवण कल्चर चालू आहे. याला फुगवण कल्चरमध्ये माल आपचं पोटॅशियम टाकून अशा प्रकारे आपला बाग आहे. याच्यावर करपा पण नाही दिसत. जसे बुरशीजन्य रोग खूप कमी आहे एस.आर. कल्चरच्या वापरामुळे. याला मी इतर काही ना मार्केटमधलं ना प्रोडक्ट न देता फक्त दर हप्त्याला 24-24-0 युरिया पोटॅश दिलं आहे एस.आर. कल्चरमध्ये टाकून. आणि माझी विशेषता होती की फक्त मी गुळ जास्त वापरत होतो. एका टाकीला 4 किलो गुळ वापरायचो. तर सुरुवातीला आपलं जर एस.आर. कल्चर वापरत असेल तर सुरुवातीला 4 किलो गुळ वापरा टाकीला. चांगला रिझल्ट येतो. रिझल्ट लवकर भेटतो म्हणजे आपल्याला. धन्यवाद मित्रांनो.